नमस्ते, मी अर्चना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मी आज बनवलं होते रविवार स्पेशल मटणाचा बेत. तुमचे ते पण असं होतं का, मटण असले की 3-4 प्रकारे त्याचे मेनू करावं लागतात. आमची तर तसंच आहे. प्रत्येक मटण आणा, चिकन असो या मटण असो, त्याच्यामध्ये रस्सा मटण, आळणी मटण, सुक्कं मटण, काय काय वेळेस मटण बिर्याणी किंवा चिकन बिर्याणीसुद्धा एकाच वेळेस एवढं सर्व करावं लागते. तसेच आमच्या घरीही असते. त्यासाठी काय केले, सकाळ सकाळ मिस्टरांनी बकऱ्याचे मटण आणले. पाऊण किलो बकऱ्याचे मटण आणले होते. कसे कवळे लुसलुसीत एकदम चरबीचे छानपैकी मटण होते. असे लाल बुंद मटण खूप छान व चविष्ट लागते. एकदम निबरही मटण नव्हतं. मग काय केलं, त्याला मॅरिनेट करण्यासाठी मी हळद व मीठ लावून छानपैकी 10-15 मिनटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवले. कारण की हळद मीठ लावल्यामुळे मटणाला खूप छानपैकी येते. फोडणीसाठी आपल्याला फक्त कांदा व ह्याच्यातली चरबीच आपल्याला फोडणीसाठी घालायची आहे. हळदी मिठाचं बनवताना अगोदर तेल घालून त्याच्यात चरबीचे तुकडे घालायचे, म्हणजे ते जे एक्स्ट्रा तेल निघते. मी हळदी मिठाचं मटण करताना जास्त तेलाचा वापर करत नाही, कारण की चरबी बकऱ्याच्या मटणाला खूप असते. म्हणून इथे मी कमी तेलामध्येच एकदम छानपैकी झकास असं गावाकडच्या पद्धतीने मटण बनवणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने मी गावाकडच्या पद्धतीने एकदम वाटून गाठून छानपैकी मटण बनवले. एकदम छानपैकी म्हणजे एकदम चविष्ट असे चरबीयुक्त मटण झालते. कारण की रश्यावरती चरबी आले की खूप छान चरबी दिसते. अशा पद्धतीने मी चरबी अगोदर तळण्यासाठी घातली. तुम्ही पाहू शकता की एवढ्या मटणाला किती चरबी निघली. नाहीतर निबर मटण असले की त्याला चरबीचे प्रमाण जास्त राहते, वर तुपट तेलकट असे मटण जास्त लागते. म्हणून कधीही मटण घेताना कवळे घ्यायचे, म्हणजे ते खाण्यासही रुचकर लागते. नंतर त्याच चरबीमध्ये मी कांदा तळण्यासाठी घातला. अगोदर चांगली चरबी तळून घ्यायची, म्हणजे त्याचे तेल सुटते, व त्यातच कांदा घालून मटण घातले. उकडचा व्हिडिओ बनवला नव्हता, कारण की तो लक्षात नाही राहिला बाकीच्या कामामध्ये. नंतर अशा प्रकारे छानपैकी आमची उकड तयार झाली. गरम गरम उकड मिस्टरांनी व मुलांनी छानपैकी एन्जॉय केली. पाहिली ना तुम्ही स्वतःच की किती छानपैकी उकड झाली आहे. एकदम चविष्ट व कवळे लसलुसीत मटण असल्यामुळे त्याची चवही एकदम छानपैकी लागत होती. तर रस्सा मटण बनवण्यासाठी कांदा, खोबरं, मी ते कायम ओल्या खोबऱ्याचाच वापर करते. वाळलेलं खोबरं मला भाजीला आवडत नाही. एकदम ओलं खोबरं असेल की ते चांगले वाटून गाठून पाणी घालून कधी पण खोबरं बारीक करायचे, म्हणजे ते सर्व एकजीव होते. वाटणामध्ये कांदा घेतला, आपला घरचा इसूर घेतला, कोथिंबीर, हे सर्व घेऊन मी छानपैकी वाटण बनवले. ही ओल्या खोबऱ्याची पेस्ट बनवली होती. लसूण व खोबरं, आल्याचा जास्त वापर करायचा नाही. तुम्हाला थोडेसे टाकायचे असले तर अर्धा इंच इथे तुम्ही आल्याचा वापर करू शकता. ह्याच पेस्टमध्ये मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मटणाची रेसिपी सांगणार आहे. एकदम तरीबाज असे मटण आज आमचे बनवले होते, व त्याच्यात मी आज सर्वप्रथम माऊली यांचा काळा मसाला वापरला आहे. कारण की मी ह्याच्या अगोदर माऊली यांचा काळा मसाला वापरला नव्हता. फक्त मटण मसाला दुसरा कोणत्याही कंपनीचा व आमचा घरचा काळा मसाला हेच वापरले होते. आमच्या घरचा काळा मसाला मी यूट्यूबवरती शेअर केला आहे, कशा पद्धतीने मसाला बनवायचा आहे. खूप छान व रुचकर मसाला झालता. डब्याचं झाकण उघडले की एकदम छानपैकी मसाल्याचा वास येतो. नंतर इकडं खोबरं तळत होतं. खोबरं वाटताना मी कच्चंच खोबरं मिक्सरला बारीक करते, म्हणजे जास्त अगोदरच तळून घेतले ते काय होते, ते खोबरं करपट लागतं व तेलात परतण्याच्या अगोदरच बाकीचे वाटण त्याच्यात वाटून मग परतावे लागते. आणि कच्चे खोबरे वाटले की काय होते की तेलामध्ये ते चांगले परतले जाते. इकडं मी आळणी मटण साईडला ठेवले होते व रसामध्ये टाकण्यासाठी एका ताटामध्ये सेपरेट करून घेतले होते. हे आपले जे वाटण बनवलं होतं, कांदा, इसूर व कोथिंबीर, हे ह्याच्यात घालून घेतले. एकदम छानपैकी हिरवं वाटण बनवून मस्तपैकी मटणाचा रस्सा बनवला. हेच वाटणामध्ये मी सुक्कंही बनवणार आहे. जास्त मेहनत न करता एकाच वाटणामध्ये मी 2 रेसिपी करणार आहे. तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हालाही समजेल की कशा पद्धतीने
मटण रस्सा व सुक्कं आळणी एकाच व्हिडिओमध्ये मी तिन्ही प्रोसेसमधले दाखवले. मी सुक्क्यामध्ये अजिबात वेगळं काही एक्स्ट्रा त्याच्यात ॲड करीत नाही. हे जे वाटण आपण परतणार आहे रस्सा मटणासाठी तेच वाटण मी सुक्क्यामध्येही घेणार आहे. व मटण मसाला परतताना काय करायचे, 2 चमचे आळणी मिठाचं पाणी म्हणजे मटण शिजलेलं पाणी त्याच्यात ॲड करायचे, म्हणजे वाटणही चविष्ट लागते व चांगले परतले जाते. वाटणामध्ये कधीही परतताना दुसरी कोणचीही भाजी असो अर्धा कप पाणी घालून चांगले वाटण परतून घ्यायचे, म्हणजे त्याला तेल सुटते व कमी तेलामध्ये आपले तरीबाज भाज्या होऊ शकतात, मटण होऊ शकते. म्हणून नक्कीच ही ट्रिकचा वापर करा, म्हणजे तुमचे मटण एकदम तरीबाज व चविष्ट होईल. 5 ते 7 मिनटं मी चांगले वाटण परतून घेतले. हेच वाटण मी कढईत ॲड केले, कारण की मला थोडंसं सुक्कंही बनवायचं होतं. आमची तर मटण आणले की त्याचे 2-3 प्रकार तर बनवावेच लागतात. एकदम कुणीही रश्श्यातलं मटण खात नाही, म्हणून सुक्कंही थोडंसं बनवावं लागतं, म्हणजे मुलांनाही आवडतं व सर्वांनाही जरा टेस्ट वेगळी चांगली चविष्ट लागते. नंतर जे ताटामध्ये मटण काढले होते ते पातेल्यामध्ये ॲड केले व आपल्याला पाहिजे त्यानुसार त्याच्यात पाणी ॲड करायचे व चवीनुसार मीठ घालायचे. मीठही मापात घालायचे, कारण की आपण जे मटणाला आळणी मिठाचं मटण बनवलं होतं त्याच्यात मीठ घातलं होतं. मीठ तुम्ही मापातच घालू शकता, म्हणजे मग ते रस्सा खारट होऊ शकतो. म्हणून मापातच मीठ घालून तुम्ही रस्सा बनवा व नंतर त्याच्यात चरबीयुक्त आपली चरबी जी तळली होती तेही रश्श्यामध्ये घालायची. त्याच्यामुळे मटणाला खूप छानपैकी मटण दिसते, म्हणजेच रस्साही दिसतो व त्या चरबीचे मटण असले की रस्स्याला एकदम छानपैकी चव येते. नंतर कमी गॅसवरती मटण चांगले उकळून घेतले. 10 मिनिट मी मटण चांगले कमी गॅसवरती उकळले. तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे छानपैकी तरी आली होती. अशाच माझ्या विविध व्हिडिओसाठी रेसिपीजसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईबही करा. एकाच मटणाचे तुम्ही पाहू शकता की किती प्रकार झाले. नंतर मी सुक्क्यासाठी जो मसाला ठेवला होता त्यात फक्त थोडासा मटण मसाला ॲड केला व थोडेसे आळणी मिठाचे पाणी घालून मसाला चांगला कढईमध्ये परतून घेतलं. तव्यामध्येही खूप छानपैकी सुक्कं मटण होतं. नंतर मटणाचे जे पीस आपण सुक्क्यासाठी ठेवले होते ते त्याच्यात ॲड करून चांगले परतून घेतले व अशा प्रकारे सुक्कं मटणही आपलं तयार झालं आहे. मटणाचा स्वयंपाक 1 तासामध्ये पूर्ण होतो. एकाच वाटणामध्ये एकाच ट्रिकमध्ये हे मटणाचे आपले कालवण झाले आहे. एकदम तरीबाज व चणचणीत व झणझणीत असे घरच्या काळ्या मसाल्यामध्ये एकदम छानपैकी आपले मटण तयार झाले आहे. मटण रस्सा, मटण सुक्कं, मटण आळणी हे एका मटणामध्ये मी 3 रेसिपीज तुम्हाला करून दाखवले आहे. कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. नंतर बाजरीच्या भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर एकदम चुरून मुरून खायचं. इकडं मी आळणी मिठाचं काढलं होतं, कारण की अगोदरच सर्वांनी खाल्लं होतं, शिजलं होतं तेव्हाच. इकडं तरीबाज मटण आपले तयार झाले ते. नंतर इकडं सुक्कंही किती छानपैकी परतत आहे, तुम्ही पाहू शकता. असे मटणही आपल्याला कढईमध्ये चांगलं परतून घेऊन नंतर ते सर्व करायचं आहे. कशी वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.